हा प्रश्न फक्त तुमच्या मानधनाचा किंवा काय मानसेवी वेतनाचा नाही आहे. महाराष्ट्राची सर्व अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राचं सर्व राजकारण हे गटाराच्या दिशेने वाहत आहे. हा फार वाईट शब्द वापरतोय मी. याचा हा एक फक्त हे रोगाचं एक लक्षण आहे. फक्त एक रोगाचं लक्षण आहे. हे का झालेलं आहे? तुम्ही इथं बसलेला आहात, तुम्ही 6 महिने काम केले. हे कंत्राटदार रस्ते करणारे, काय भिंती बांधणारे, इमारती बांधणारे किंवा कुठलाही पुरवठा करणारे त्यांना भरपूर कमिशन देतात आणि यांच्या कमिशनवरच यांचे पक्ष चालतात. भगवतीला 60 कोटी जातात ते या कमिशनमधूनच जातात. पण एवढं कमिशन देणाऱ्या लोकांना सुद्धा मोर्चा काढून यावं लागते. म्हणजे काय पातळीला आहे सरकार गेलेलं आहे विचार. कुठची पातळी गाठलेली आहे? लाडकी बहीण या नावाखाली तुम्ही काय भाऊ बसले का इथं? का बहिणी बसले? तरी बहिणीच आहेत ना. मला तरी तसंच दिसतं. पण गमत अशी आहे, लाडके भाऊ पण आहेत. 4800 कोटी रुपये भावांना वाटले. किती? 4800 कोटी रुपये अपात्र लोकांना वाटले. त्याच्यात पुरुष पण आहेत. एक नवीनच शोध आहे. बहीण आणि भावातला फरक पण त्यांनी सोडून दिलेला आहे. म्हणजे कुठल्या पातळीला गेलेला विचार करा. यांनी 45,000 कोटी रुपयाची योजना विधानसभेत मांडली नाही. मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत एका आठवड्यात जाहीर करून टाकली अंदाजपत्रकामध्ये. आणि अंदाजपत्रक मांडलं की त्याला औपचारिकच मान्यता असते. पण ती दिली नाही तर अख्खं बजेटला म्हणजे अख्ख्या खर्चालाच कुलूप लागू शकतो. 45,000 कोटी रुपये. याचं कारण काय? की सरकारने मतदारांना दिलेली अधिकृत लाच होती. सरकारला तसे लाच देऊन यांचे सगळे मंत्री अधिकारी लाच घेऊनच काम करतात. दुसरं काम करण्याची पद्धतच नाही. तर यांना वाटलं मतदार सुद्धा लाच देऊनच मतं देतील. त्याच्यामुळे त्यांनी दिलेली लाच होती. तशाच प्रकारच्या अजून 15,000 कोटी रुपयाच्या योजना अशाच लाच द्यायच्या वेगवेगळ्या जाहीर केल्या. आणि त्या सगळ्या योजना यांच्या एवढ्या गळ्याशी आलेल्या आहेत की यांना आता तुमचे म्हणजे राजा भिकारी चिंदी चोर ज्याला म्हणतात, हे चिंदी चोर मंत्र्यांचं चिंदी चोर सरकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं निवडणुकीचा प्रचार करताना हे सद्वर्तनी सदाचारी मुख्यमंत्री आणि त्यांचे फटकळ म्हणून प्रसिद्ध असलेले पाठीचा कणा नसलेले अजितदादा पवार अधिकाराचा आव आणणारे त्यांनी काय सांगितलं? शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू. गांडूळाला दोन तोंड असत आपण ऐकलेलं आहे. माणसांना 2 तोंड असत हे कधी ऐकलेलं नाही. पण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत ते सत्य आहे. कारण जे आश्वासन त्यांनी निवडणुकीमध्ये दिलेलं होतं, निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं, निवडणुकीनंतर सांगितलं आम्ही करणार 7-12 कोरा करणार. त्यांची 7-12 कोरा करण्याची पद्धत म्हणजे त्याची जमीन पण त्याच्या नावावरती हडकून टाकायची हाच आहे. ते शक्तीपीठ बनणं चालू आहे त्यांचं त्या महामार्गावर. म्हणजे कोरा म्हणजे कम्प्लीटच कोरा. तुझ्या नावावर जमीन पण राहणार नाही. हे कोरा करण्याची त्यांची आयडिया ही आहे. 7-12 कोरा करणार. परवा शेतकऱ्यांची परिषद झाली पुण्यामध्ये. बच्चू कडू आलेले होते, राजू शेट्टी आलेले होते, अजित नवले आलेले होते. सगळ्यांनी सांगितलं हे सांगितलं यांनी कोरा करणार. काय कोरा तो सोडून द्या. यांची तोंड कोरी व्हायची वेळ आली. आता काय केलं त्यांनी? म्हणले याच्याबद्दल विचार करण्यासाठी तज्ञ समिती नेमली. किती पैसे पाहिजेत? 7-12 कोरा करायला 35,000 कोटी रुपये. 100% 7-12 कोरा करायला. त्याच्यासाठी तज्ञ समिती. आणि 45,000 कोटी रुपये
18 ते 60 वयोगटातल्या प्रत्येक महिलेला देण्यासाठी तज्ञ समिती सोडा, सेक्रेटरीला सुद्धा विचारणे, डायरेक्ट प्रस्तावच ठेवला आहे, करायचंय म्हणले. बजेटमध्ये जाहीर 45,000 कोटी रुपये, नंतर एकूण 70,000 कोटी रुपयाच्या स्कीम होत्या त्या वाटप योजना. के खालच्या पातळीचे लोक आहेत. आमचे पंतप्रधान काय म्हणतो ते, आम आदमी पार्टीचं सरकार होतं दिल्लीमध्ये, त्यांनी अतिशय योग्य पद्धतीनं वीज मोफत द्यायची केली आणि त्याचा कुठल्याही सरकारला तोटा झाला नाही. अनेक त्यांनी योजना, अत्यंत उत्तम योजना केल्या. सरकारी शाळेमध्ये खाजगी शाळेतली पोरं स्वतःहून जायला लागली, इतकी त्यांनी बदल केले. दवाखाने, तुम्ही आरोग्य याच्यात होता, सरकारी दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यात न जाता लोक सरकारी दवाखान्यात स्वतःहून जायला लागले. या योजना त्यांनी राबवल्या. ते हे काय बोलले आमचे पंतप्रधान, मित्रों हे तो रेवडी स्कीम आहे, रेवडी स्कीम. आणि मग लाडकी बहीण योजना काय होती, चना मन्या बोराची स्कीम होती का? मग यांच्या आकलीची रेवडी उडलेली आहे. तेव्हा मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की हा लढा तुमचा आहे, बरोबर आहे, परंतु तुम्ही भारताचे नागरिक आहात. किती ठिकाणी लढणार आहे तुम्ही? आकाशाला ठिगळ लावणार, प्रत्येक ठिकाणी येणार आहे. तुम्ही उद्या नोकरी लागला तरी हेच येणार आहे. आज सरकारी नोकऱ्यांचे पगार का होत आहेत? तर सरकारी नोकऱ्याचे पगार झाले नाहीत तर यांच्या गाड्याला चावी बसू शकणार नाही, ते सापावर जातील म्हणून. पण तिथे जिथं कंत्राटी कामगार आहेत सरकारी क्षेत्रामध्ये, त्यांचे काय हाल चाललेले ते विचारा. आज महाराष्ट्र सरकारमध्ये 2.5 लाख कंत्राटी कामगार काम करतात. संपूर्ण आकडा आहे माझ्याकडे, 2.5 लाख. कोणी नेमले, का नेमले? रेग्युलर अपॉइंटमेंट नाहीत, त्याला पैसे नाहीत आणि 70,000 कोटी रुपये असे वाट्याला यांच्याकडे आहे. कारण का? तर त्या निवडणुका जिंकायच्या. मित्रांनो, एक दीर्घकालीन विचार करा. तुम्ही अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आणि तुम्ही अत्यंत संघटितपणे आंदोलन केलं, म्हणून या अधिकाऱ्यांना इथं खालपर्यंत यावं लागले. याच्या पुढच्या आंदोलनाची वेळ येता कामा नये. ही आपली हे काय म्हणतात भीती आहे ना निर्माण झाली पाहिजे. ती शेतकऱ्यांनी एकेकाळी घालून दिली. 3 कायदे यांनी फार कॉलर काट करून केलेले होते, ते सगळे त्यांना तोंडामध्ये कवळी चावत चावत मागे घ्यायला लागले. इतकं जबरदस्त ताकद शेतकऱ्यांनी दाखवली. तशी ताकद तुम्ही युवक आहात, जास्त शक्य आहे. तुम्ही तयारी ठेवा. डेमोक्रेटिक फेडरेशन DYFI जी संघटना आहे ती त्याच्यासाठी मजबूत आहे. त्याच्याशी जरा जास्त सखोलपणे जोडले जा, विचारांनी जोडले जा आणि फक्त स्वतःसाठी आंदोलन करू नका, इतरांसाठी सुद्धा लढायला शिका. जो इतरांसाठी लढतो त्याला माणूस म्हणतात, तो स्वतःसाठी लढतो तो जनावर सुद्धा लढू शकतो. प्रत्येकाला खावं प्यावं लागतं, बरोबर आहे. आपल्याला ती पातळी मलाही करायला लागेल. माझ्या अंगाला फुटलं तर मला औषध घ्यावंच लागेल, पण ह्याच्या अंगाला फुटलं तर मी याला औषध आणून देईल, ही माणुसकी झाली. आपल्याला या भूमिकेतून आपल्याला पुढे जायचे, संघटना चालवायची, तुम्ही त्याच्यात पुढे असाल याची माझी खात्री आहे. एवढं बोलून मी थांबतो. फक्त कंत्राटी कामगारांसाठी अशा विविध क्षेत्रातले जे सरकारी क्षेत्रातले सुद्धा जे आहेत, जिल्हा परिषदेमध्ये आहेत, सगळीकडे आहेत कंत्राटी कामगार, ते बिचारे बोलू शकत नाही. तर या सगळ्यांना सुद्धा संघटित करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सगळ्या नेतृत्वाचं अभिनंदन. अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही हे सगळं संघटित करून एवढ्या वेळात केलेलं आहे, तेव्हा तुमच्या सगळ्या नेतृत्वाचं अभिनंदन. आणि अधिकाऱ्यांचे निदान त्यांनी एवढी सतत वेगवती दाखवली, बिचारे त्यांनी काहीच केलेलं नाही. जे काही शेण खाल्लेलं आहे ते वरती खाल्लेलं आहे अर्थमंत्री मुख्यमंत्र्यांनी. आणि अजून एक सांगतो, अजून एक यांच्या एक सांगायचं राहिलं, सॉरी, तुम्ही येताना बोर्ड पाहिले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरणाच्या विषयावरती एक ठिय्या आंदोलन कोणी केला होता निर्णय माहिती आहे का तुम्हाला? तो आपले गोहत्ती फेम उपमुख्यमंत्री आणि नंतरचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी रस्ते महामंडळाची जमीन 350 कोटी रुपये किंवा तिची 60 कोटी रुपयामध्ये एका बिल्डरला द्यायचा करार केला. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या विस्तारीकरणासाठी राखीव जमीन होती. विलासराव देशमुखांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांनी त्याला आश्वासनं दिलेली होती, परंतु यांनी व्यवहार केला. इतका व्यवहार केला की अजितदादांच्या समोर जेव्हा हे प्रकरण कार्यकर्त्याने आमच्यासारख्या मांडलं तेव्हा ते सुद्धा म्हणाले की ह्याच्यावर काहीतरी व्यवहार झालेला आहे. त्यांना
त्यांना सुद्धा म्हणण्याची वेळ आली. म्हणजे बघा ना काय व्यवहार झाला, म्हणजे एकतर्फी झाला व्यवहार. याचा अर्थ वाटा योग्य ठिकाणी पोहोचला नाही. कालच आता बातमी आलेली आहे की तो व्यवहार करार सरकारला जो यांच्या मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दिवसामध्ये केला निवडणुकीपूर्वी, तो त्यांना रद्द करावा लागलेला आहे. हे या सरकारची लायकी आहे, ही या सरकारची लायकी आहे. तेव्हा आपण हे जरा लक्षात ठेवून तुमच्या पुढ्याला जाऊ शकता. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे स्मारकाला सुद्धा खणून काढायला हे कमी करणारे आपल्या लायकीचे लोक आहेत. तेव्हा आपण त्याला जास्त चांगल्या वैचारिक आणि अहिंसक मार्गाने, नैतिक मार्गाने आणि सत्याच्या मार्गाने आपल्याला जायचे. एवढं सगळं लक्षात ठेवून थांबतो. जिंदाबाद.